Hello, hello. This is the My Artifact episode number 2044 2044. आजची तारीख आहे 27 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 10:10. Today I'm really tired. Yes, I was super tired. Yeah. आज काय झालं, आज सकाळी उठलो 6 वाजता उठलो मी. ओके, तयारी केली, आज सगायला जायचं होतं, तर त्यासाठी मी कपडे वगैरे घातले, ऑलरेडी तयार होतो. यस, 7:30 वाजता तिथे गेलो, पिंटीकडे गाडीत बसलो. मला कसं एक शूट करायचं, म्हणजे लास्ट टाइम मी एक वर्धा स्ट्रीट व्ह्यू म्हणून एक व्हिडिओ अपलोड केला होता युट्यूबवर. इट इज गुड. येस, ऍक्च्युली हे मी स्वतःसाठी करतो, कारण जेव्हा मी ते व्हिडिओ, म्हणजे कसं की जेव्हा ड्रायव्हिंग करताना आपण शूट करतो ना, ते व्हिडिओ जर आपण पाहिले ना, तर असं वाटते की जस्ट लाईक वी आर ड्रायव्हिंग, म्हणजे आपण तिथे बसून आहोत. येस, आपल्या समोर त्या खऱ्या गोष्टी होऊन राहिल्या. येस, आणि बाकी कुठेच कॅमेरा नाही, जस्ट फोकस ऑन द रोड. ओके, आणि जेव्हा मी त्याला प्रीमियरवर करीब 400 ते 500 स्पीडअप केलं आणि त्यानंतर फ्रेम सॅम्पलिंगचं फ्रेम ब्लेंडिंग केलं, तर तेव्हा जे मोशन ब्लरवाला इफेक्ट येतो आणि इतका तो जबरदस्त वाटतो ना, का बहुतच असं वाटतंय की जस्ट लाईक आपणच तेवढ्या स्पीडने गाडी चालवून राहिलाय वगैरे. या, तर तेव्हापासून मला ती आयडिया आली, आणि वन मॅनची सगळं इज इम्पॉर्टंट. या, म्हणजे कसं आहे की मी असं ठरवलं की वन मॅनच्या सगळ्याला तर जाईन. येस, स्वतःच्या गाडीने, आणि त्यानंतर कसं आहे की मी आपलं मोबाईलने शूट पण करेन. ओके, जेणेकरून कसं आहे की फुटेज एकदम जबरदस्त येईल. तर माझा जो प्लॅन हाच होता की वन मॅनच्या सगळ्याला आपण बाईकने जायचं, सगळे पुट्टे वगैरे जाऊ. मग काय आलं की खूप साऱ्या जणांचं पॉसिबलच नाही आलं. ते म्हणे की मी नाही करत म्हणे, नाही येत म्हणे, वगैरे वगैरे. खूप जण, म्हणजे मोस्टली सगळेच जण म्हणे. बाकी कोणीच यायला तयार नव्हतं. आता मला ते शूट करायचं होतं. एंड मोमेंट पर्यंत साला मी कसं की मी पण हार मानली यार, की साला कोणीच येऊन न राहिलं, तर मग मी तरी जाऊ कसा. या, आणि कोण येईल माझ्यासोबत. इवन मी त्या सोपानला पण फोन लावला, बट तोही म्हणे नाही जमत म्हणे. तर मग इन द एंड मग मी प्लॅन ड्रॉप केला माझा, की राहू दे म्हणलं, आता पाहू, आता समज जर कोणीच नाही तर मग या. बट इन द एंड वन मॅनचे बहिणीचं हे झालं, त्यांना दवाखान्यात भरती करावं लागलं. त्यांचा 9वा महिना सुरू आहे वाटते. अजूनपर्यंत बेबी वगैरे झाला नाही, बट तर त्यामुळे त्यांच्या बहीण आणि त्यांचे जवळ दोघ जण दवाखान्यात होते, तर त्यामुळे दोघ जण नाही आले. तर मग पिंटी म्हणे की तू गाडी नेण्यापेक्षा तू सोबत येऊन जा म्हणे. मग दॅट इज ओके. येस, आणि म्हणलं ठीक आहे, मग सोबत येतो, मग दॅट इज ओके. मग मी त्यांच्या गाडीतच गेलो. ओके, तर मग मी त्या समोर बसलो फ्रंट सीटवर आणि शूट केलं मी. या, व्हाईल वर्धेपासून ते बल्लारशा पर्यंत पूर्ण ड्रायव्हिंग, करीब 1.5 घंट्याची ड्रायव्हिंग, 1.5-2 घंट्याची ड्रायव्हिंग मी पूर्ण शूट केली. या, आणि इट वॉज रिअली गुड. मग तिथे पोहोचल्यावर मग काय नाही, मग सगळे हे वन थिंग आय एम गोना टेल यू अबाउट वन मॅनची वाईफ बद्दल. ओके, ही जस्ट लाईक कोणती व्यक्ती चेहऱ्याने सुंदर असली तर चेहऱ्याने सुंदर नसली तर ती व्यक्ती खूप बेकार आहे असं बिलकुल नाही. वन थिंग आय पॉइंट ऑफ व्ह्यू. येस, इट जस्ट लाईक जेव्हा मी त्या मुलीला पहिल्यांदा बघितलं, तर तेव्हा मला असं वाटलं की वन मॅननी का चॉईस केली बा, म्हणजे या मुलीमध्ये असं का बघितलं जे वन मॅनला आवडलं. येस, कारण वन मॅन कसं आहे, एक प्रकारे इट वॉज लाईक दॅट की त्याची बॉडी आहे, चेहरा आहे वगैरे, ही वॉज गुड लुकिंग. या, फायनान्शियल कंडिशन थोडीशी बेकार आहे म्हणा, या, बट राईट नाव ही वॉज गुड. येस, आणि त्याला चांगली मुलगी भेटली असती असं नाही म्हणत. या, बट कसं आहे की जेव्हा मी त्या मुलीकडे बघितलं, स्टार्टिंगला असं वाटलं की
बट इन द एंड मला वन मॅनची चॉईस आवडली. त्यांनी कसा आताचा विचार नाही केला. त्यांनी असा नाही विचार केला की मुलगी कशी आहे, काय वगैरे वगैरे, ती कशी दिसते. नो नो. त्यांनी फ्युचरचा विचार केला. म्हणजे म्हणजे की तो जॉबवर आहे आणि त्याच्या एका जॉबवरून त्याचं घर चालणार नाही आहे हे त्याला पक्क माहित आहे. तर त्याला अशी वाईफ हवी होती जे त्याला फायनान्शियली पण हेल्प करेल. तर शी वॉज दॅट वन. ऍक्च्युली तिचं डीएड झालंय. ओके. आणि ती प्राथमिक शाळे म्हणजे जे प्रायमरी स्कूल आहे ना तिथे ऍज अ टीचिंग करते. ओके. बलारशामध्ये. आणि आफ्टर लग्न झाल्यानंतरही ती वर्धेला, ऑब्विसली तिला एक्सपिरियन्स आहे, 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर शी विल डेफिनेटली गेट कोणत्या ना कोणत्या शाळेमध्ये प्रायव्हेटमध्ये तिला जॉब भेटेलच. सो हे एक चांगली गोष्ट आहे या, म्हणजे जेणेकरून काय होईल की ती शायद हेल्प पण करेल, डेफिनेटली हेल्प करेल वन मॅनला. आणि ऑब्विसली कसं आहे की वन मॅननी त्या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघितलं आणि इट वॉज गुड. यस. वन मॅन दिसायला जरी चांगला असला, त्याची बॉडी वगैरे सगळी चांगलं काही असलं, बट वन थिंग इज दॅट की वन मॅन इतका फायनान्शियली हे नाही आहे. म्हणजे तो ऍज अ कंपनीमध्ये आहे. ओके. आणि तो एक प्रकारे जस्ट एक लेबरच म्हणून आहे. दॅट्स द थिंग. येस. सो आपल्याला त्या पण गोष्टी कन्सिडर करावं लागेल की आपली पण एवढी खूप मोठं नाही, आपला मुलगा पण जस्ट लाईक. सो दॅट इज ओके फॉर मी. म्हणजे आय एम टेलिंग यू इट वॉज रिअली गुड. आणि या म्हणजे असं नाही की कोणती मुलगी चांगली दिसत नाही त्यामुळे ती चांगली नाही. डेफिनेटली नॉट. येस, शी वॉज ऑल्सो गुड. येस, आय एम सीनिंग. म्हणजे पहिल्यांदा बघितलं तेव्हा थोडंसं अजीब वाटलं, बट आफ्टर फ्यू टाइम्स, थोड्या वेळानंतर मग असं रिअलाइज झालं, हा इट्स नाईस गर्ल. या म्हणजे वॉट एव्हर इट, म्हणजे जे काही चॉईस आहे वन मॅनची, इट इज गुड. आय एम रिअली अप्रिशिएट इट. सो यस. सो चांगलं आहे. या. आणि मग काय आलं, मग तिथे शूट केलं मी जेवढं काय तेवढं वगैरे, जेवढं जमते तेवढं शूट केला. ओके. युजली माझा व्हिडिओ आहे तो 2-2.5 मिनिटाचा व्हिडिओ बनवून जाईल. ओके. 2-2.5 मिनिटामध्ये जेवढे चांगले चांगले क्लिप्स आहेत ते चांगले चांगले क्लिप्स म्हणून मी टाकून स्लो मोशन मध्ये इफेक्ट देऊन चिपकून देईन. आता हे मी यासाठी केलं कारण वन मॅन आहे. वन मॅननी म्हणलं की माझा पण व्हिडिओ शूट करून घे बा. आता वाय डोंट वी डू इट. या जस्ट लाईक गो शूट इट. तर म्हणजे माझं पण काम झालं, त्याचा पण व्हिडिओ शूट झाला. ओके. प्रॉब्लेम असा आहे की आता एडिटसाठी मी केव्हा एडिट करीन मलाच नाही माहित. येस, कारण कसं आहे की टाइमच माझ्यापाशी आहेच नाही. येस, बिलकुलच नाही की इट वॉज सो मच की कैसा करेंगे मी ये. कारण श्रेयसचा व्हिडिओ बनवायचा आहे, त्याचे लिरिक्स लिहायचे आहे, ॲनिमेशन वगैरे द्यायचं आहे, सो मच थिंग्स टू डू. सो गाड़ी क्यों ऐसा लगाता है बे, एकदम तिरछा करके. सो तिथे शूट केलं सगळे वगैरे. ओके. आज मी जे शर्ट घालून गेलो ना, ओके, काल मला असं वाटलं की ते शर्ट नाही का बाया खूप जास्त झोल्या, त्यामुळे मी त्या शर्टला शिलाई केली. ओके. आता शिलाई केल्यानंतर आज काय झालं की शिलाई घेतल्यानंतर मी ट्रायल घेतला नाही, म्हणजे कसं दिसतं वगैरे. चांगलं दिसत होतं सकाळी वगैरे, बट आज कसं तू त्या शर्टला फोल्ड वगैरे केलं ना, त्यामुळे बहुत अजीबसं दिसून राहिलं. तर डोंट डू इट. या म्हणजे ते शर्ट कसं ते फुल स्लीवच चांगलं दिसते. गलत झालं. या डोंट वेअर इट. म्हणजे घाल म्हणा, बट ओके. ऍक्च्युली जो ट्रॅव्हलिंग डिस्टन्स होता इट वॉज टू मच. या म्हणजे मी स्टार्टिंगला विचार केला होता की 165 किलोमीटर सस्टेन करून घेऊ, बट इन द एंड मला असं रिअलाइज झालं की इवन 4 व्हीलरनी गेल्यावर सुद्धा पण आपल्याला इतका त्रास आला. तर विचार कर, जर मी 2 व्हीलरनी गेलो असतो तर
राईट ना माझी कंडिशन कशी असते, इट वॉज टू बेकार या, इट वॉज सो मच. कारण एवढा ड्रायव्हिंग मी केली नाही ना, मॅक्स टू मॅक्स एका दिवसामध्ये 200 किलोमीटर केलाय या. बट समज जर मी आज ड्रायव्हिंग केली असती तर ऑलमोस्ट करीब 300-350 किलोमीटर. सो 350 किलोमीटर एका दिवसात, डूड इट वॉज टू मच, बहुत ही जास्त होऊन जाते. इट वॉज माझ्या कमरेची पूर्ण एल लागली असती. आणि ऑब्विसली खूप वेळ लागला असता, 4 घंटे ड्रायव्हिंग करणं. इट वॉज नॉट या, हे पॉसिबलच होणार नव्हतं. बट काही नाही. येस, मी तिथे गेलो, माझं सगळी भेटली. दुसरी गोष्ट मला माझे फोटेजेस पण भेटले. तिसरी गोष्ट वन मॅनचं पण काम निपटलं. आम फ्री या. थोडसा टायर्ड आहे, बट गाडीनेच गेलो तर त्यामुळे काही थोडंसं हे नाही. ओके, वेळ नाही माझ्यापाशी. येस, कारण उद्या मला श्रेयससाठी एडिट करायचं आहे. सो आय डोंट नीड अ टाइम, म्हणजे माझ्यापाशी वेळ, आय डोंट हॅव अ टाइम. सो कसं आहे की ते मला आजच्या आज म्हणजे युजली आता मी फाईल तर ऑलरेडी आणल्या आहे. ओके, ऑडिओ फाईल मी डिसाईड केलं आहे, ते नाही का मी अगोदरपासून डिसाईड केलं कोणती ऑडिओ ट्रॅकवर टाकायचा आहे. तो एक ऑडिओ ट्रॅक आहे जो फिटनेसवाला, जो बहुत पंपअप करते. ओके, तर तो ऑडिओ ट्रॅक आहे जो 30 मिनिट्स आहे. तर आणि जो आपल्यापाशी जे फुटेजेस आहे ते ऑलमोस्ट करीब 1.25-2 घंट्याचे आहे. तर त्याला थोडंसं स्पीडअप करून एक अर्ध्या घंट्यापर्यंत आणायचं आहे. अर्धा घंटा इज हार्ड इनफ. ओके, अर्ध्या घंट्यामध्ये मग आपल्याला स्प्लिट बेंडिंग करायचे आहे. ओके, थोडंसं कलर करेक्शन करून थोडंसं बिगिनिंग मध्ये देऊन थोडंसं स्ट्रीट व्ह्यू वगैरे समथिंग असं काही ना काहीतरी देऊन वगैरे हे करून घेऊ एक्सपोर्ट. तो एक्सपोर्ट केलेली फाईल ऑलमोस्ट करीब होऊन जाईल 4-4.5 GB पर्यंत होऊन जाईल. येस या, मग अपलोड करून घेऊ. ओके, कारण ते पाहायला खूप जबरदस्त वाटतं यार, ट्रस्ट मी. सो येस, आतापर्यंत तेवढंच, फारसं तर काय आहे नाही. खूप साऱ्या गोष्टी नाही का आपल्याला असं वाटते की आपल्याला माहित आहे, बट सो मच थिंग्स आपल्याला माहित होते जेव्हा आपण ते गोष्ट कंटिन्यू करतो तेव्हा. या म्हणजे कसं आहे की जेव्हा मी शूट करत होतो ना, ओके, शूट करताना मला खूप साऱ्या गोष्टी रिअलाइज झाल्या की आपण कशाप्रमाणे शॉट घेतला पाहिजे आणि कशाप्रमाणे हे असलं पाहिजे वगैरे वगैरे, सो मच थिंग्स. युजली कसं आहे की मला असे स्ट्रीट व्ह्यू वाले व्हिडिओज खूप जास्त आवडतात. दॅट्स बिकॉज कारण प्रत्येक फ्रेम एक चेंज होत राहते. इट इज समथिंग दॅट एक प्रकारे असं वाटते की आपण बाहेर आहो, ओपन एन्व्हायरमेंट मध्ये आहो. का बोलू, काहीच कळून नाही राहिलं. कळून यासाठी नाही राहिलं कारण आम टायर्ड. ओके, मी थकलेलो आहे. आय नीड स्लीप. बट मला ते रेंडर होऊन राहिलंय तर त्याची वाट पण पाहायची आहे. बट हाऊ मच टाइम, ऍक्च्युअली मला थोडंसं बोलूशी वाटून राहिलंय. आज मला एक टॉपिक बद्दल बोलायचं होतं. ओके, जे मी खूप दिवसा म्हणजे याच्याबद्दल बोललो नाही, कधीच बोललो नाही आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये. माझ्या हातावर एक टॅटू आहे, शांत सुंदर सुशील. ओके, युजली हे माझा बायो पण आहे इंस्टाग्रामवर, फेसबुकवर पण आणि व्हॉट्सअपवर पण. ॲज अ बायो आहे माझा तो, शांत सुंदर सुशील. याचा मिनिंग काय म्हणजे इट्स लाईक रिअली सिम्पल मिनिंग आहे. ओके, असं काही फारसं काय आहे नाही, खूप काही कठीण न समजायला एक तसं काहीच नाही. बट याचा अर्थ मला माहित आहे. ओके, सिम्पल मिनिंग तोच आहे ज्याप्रमाणे लोक विचार करतात. शांत म्हणजे शांत राहणे, सुंदर म्हणजे सुंदर दिसणे, सुशील म्हणजे वेल बिहेव करणे. राईट, दॅट्स राईट. बट याचा एक डीप मिनिंग पण आहे आणि तो डीप मिनिंग बहुत बेकार आहे. या युजली लोक टॅटू करतात फॉर सम पर्पज. काही लोक टॅटू करतात फॉर दे आर लाईक म्हणजे
त्यांना काहीतरी दाखवायचं असते की हा ये मेरे पास आहे, दॅट इज समथिंग दॅट, की टॅटू वगैरे. म्हणजे लोक टॅटू काय करतात, व्हाय लोक टॅटू ह्यासाठी करतात, बिकॉज ऑफ दॅट की त्यांना शो ऑफ करायचं असतं, दॅट्स इट. यस, काही काही जणांसाठी, मोस्ट ऑफ द लोकांसाठी येस. माझ्यासाठी पण टॅटू एक प्रकारे शो ऑफच आहे. बट जे काही मी टॅटूवर गोंदवलेलं आहे त्याचं काहीतरी मिनिंग आहे. ओके, आणि याचे बहुत भयानक मिनिंग आहे. ओके, आणि हेच एक टॅटू आहे माझ्या पूर्ण बॉडीवर, एकच टॅटू आहे. ओके, बट याचा काहीतरी मिनिंग पण आहे. ओके, व्हॉट इज द मिनिंग? ओके, पहिला आपण शब्दापासून जाणून घेऊ, शांत. शांत म्हणजे याचा बेसिक मिनिंग असा आहे की नेहमी तुला शांत राहायचं आहे. ओके, आता शांत राहायचं आहे म्हणजे शांत राहायचं म्हणजे हाऊ इज दॅट शांत? म्हणजे कसं आहे की सिच्युएशन किती पण बेकार असू दे, ओके, तिथे आपण खूप जास्त तडतड करतो, किंवा कधी कधी असं होऊन जाते की ऍक्च्युली याचा खूप डीप मिनिंग आहे राव, आपण थोडं नंतर सांगूयात, बिकॉज आय एम नॉट रिअली, म्हणजे आता एक प्रकारे मी या कंडिशन मध्ये नाही का मी पुन्हा 8 एपिसोड एक्सटेंड करू अर्धा घंटा. जस्ट ट्रस्ट मी, कारण 16 मिनिट्स जर हे बोलून राहिलो आहे, हेच माझ्यासाठी आता राईट नो खूप आहे. या आय एम कम्प्लिटली सुपर टायर्ड, लेट मी स्लीप. यस, आपण हे टॅटू वाला जो आहे ना टॉपिक आपण नंतर डिस्कस करू, नॉट राईट नाव. ओके ओके, सो आता एवढंच. दिस इज द एंड, दिस इज द माय 45 एपिसोड नंबर. उद्याचे काय टार्गेट आहे? वेल, हा वाला जो व्हिडिओ आहे ना, हा समज जर उद्याच्या उद्या बनला तर दॅट इज ओके. यस, बट समज उद्याचा मग श्रेयसचा व्हिडिओ यार, त्याला एक दिवस, म्हणजे कसं की 3 दिवस पॉज झाला ना, म्हणजे काल मी काही काम नाही केलं त्याच्यावर, आज तर, आणि उद्या पण शायद, म्हणजे ऑलमोस्ट लाईक हे काम, म्हणजे आता हे काम घेतलं आहे तर याला एक दिवस पूर्ण लागेल, म्हणजे उद्याचा पूर्ण तर दिवस नाही लागेल, बट ऑलमोस्ट करीब दुपारपर्यंत वगैरे होऊन जाईल. या अपलोडिंग साठी मग वेळ लागेल मला, अपलोडिंगला ते पाहू नंतर, बट एक्सपोर्ट तर शायद उद्या 2-3 वाजेपर्यंत होऊन जाईल. या मग 3-4 वाजता मग आपल्याला पासून लागावं लागेल श्रेयसचा व्हिडिओसाठी, कारण श्रेयसचा व्हिडिओ लवकर बनवायचा आहे. या त्याचे लवकर लिरिक्स लिहायचे आहे, डिझाईन्स फायनल केले की मग आपल्याला मग त्याच्यावर फ्रेम बाय फ्रेम डुडल्स काढायचे आहे. सो इट वॉज टू हेक्टिक आहे ते, याला थोडा वेळ लागेल, बट सुरुवात तर करायचीच आहे. ओके, so right now this is the end, this is the my artifact episode number 2043. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.